नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे. पावटा भिजून घ्यायला लागलोय. काल निमा झाला भिजवायचा. पैप हातारला गुंडाळी पैप आहे. सोलरची मोटर चालू केली. इकडून पैप बसत नाही म्हणून का पाणी लावून दिलंय. थोडे टीचे नट ढिले केले. 4-5 काकरीने घेतले पाणी. आता एक काकरी आली कडाला, ती बुजून टाकायची. आणि कामामुळे पण व्हिडिओ काढता आला नाही. 10-15 दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत. आज बनवा म्हणलं व्हिडिओ. काल परवा दिवशी घेतला पावटा पेरून सऱ्याचा पेरलाय. आज सोलले पाईपानं पाणी. पाईपाला येज पाळलेली तर एक आली काकरी काढायला. बांधावर तूर लावलेली. कशी तूर कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. लाईक करा. ब्राझील वाघ्याचं बी गेल्या वर्षी ऊसामध्ये केलता. तिचे बी ठुलं. आज लगेच पंजी करून पाळी ती घालून पोटा पेरलाय. पाऊस पण उगाला, आता गारवा सुटलाय. कालपासून भिजवायले. सोलरची मोटर चालू केली. चांगलं पाणी मारायली सोलरची मोटर पण. तिथं 2 नट बसली. ती नट डिले करून कसं पाणी चालायला लागले. चार 5 काकर राहिले. आता भिजवायला लागलोय. अठरा येज पाळलेले पाईपाला. 18 काकऱ्या भिजत्यात. सरस टाकला की एकदा पाईप. 2 काकऱ्या काढायला गेल्यात म्हणून बुजून गुंडाळून ठेवलाय पाईप. ती सोलरचं 5ची मोटर आहे. खाली विहिरीमध्ये काय रिटर्न वॉल काढलाय. जास्त व्हायला पाणी म्हणून मस्त चालायला लागले पाणी. ती पण काकऱ्या काढायला गेल्या तर थोड्या काकऱ्या राहिल्यात. बुजून टाकायची. एक गेली काढायला काकरी. बांधाच्या कडीला बांधाच्या कडीची काकरी गेली काढायला. तिला बुजून टाकली. मरून बुजली. तुरीला पण पाणी जात आहे बघा. तूर पण कशी मस्त तूर आलेली. मिरगाला लावलेली तूर. इथं टीचे 2 नट खोलले की लगेच 4-5 काकर राहिले. ती भिजायला लागल्यात. त्याच्यात पण लावलंय पाणी. बघ कशी तूर आहे. हे बघ ती नळी हातरलेली त्याला. पाण्याला आली की चालू करायची नळी. तूर पण भिजती मस्त. फुलात आली तूर मस्त. फुलं ते लागलेले. तर गेल्या वर्षी पण पेरली लावली होती. ह्या वर्षी पण लावली बांधावर तूर. मस्त आली तूर. जनावर ती बांधून आलो माळावर जाऊन. लांबणीचे बांधले जनावर. 2-2 कासऱ्यानं बांधलेले. तर 1 वाजता जाऊन पाणी ती पाजायचे. तिथं पावटा ती भिजवून झालं भिजवायचं. समजा काकऱ्या ती काढीला गेल्या. एवढी एक काकरी आली. आता मोटर बंद करून टाकायची. जनावर ती पाणी पाजायला. एवढी काकरी भिजली की मोटर बंद करून टाकतो. मोबाईलवर बंद होती इथं सोलरची मोटर. एवढी काकरी काढायला गेली की टाकायची बंद करून. ही काकरी पलीकडली काकरी फुटल्यामुळे याच्यातलं पाणी बंद झालं. त्या मोहरी वळवून घेतलं पाणी. करतो मोटर ते बंद. पुन्हा जनावर पाणी प्यायचा पण टाईम होते. ताणीचे जनावर ऊन पण लागायला लागले. टाकायची मोटर बंद करून आलो पाण्यावर कारवडी घेऊन. इकडं पडकामध्ये बांधल्या होत्या कारवडी. सकाळी काय पाणी प्यायला नव्हतं. आता प्यायला पाणी ती पडकामध्ये नेऊन बांधायची. गाईकडं नाही जायचं. उबार लागल्या वळवळ करायला पाणी प्यायलं की
पाहिलं तिकडे पडकामध्ये नेऊन बांधतो गाई ती आणतो पाणीवर. राणी सांगा इकडं पळून आली, हिला बांधतो गाई ती पाण्यावर घेऊन येतो, पाणी ते पाचतो. राणीला तिथंच बांधलं लांबणीचं. आय रिकामं सोडले की तुरीमध्ये जाते आता. बाईचं तोंड कुठं खाली चिटकसा नाही, लगेच सोडले की धानामध्ये जातात. ऐक ऐक त्या म्हशीची दोन्हीची जोड घातली, खिलरीची आणि तांबड्या गायची घातली जोड. आल्यात पाणीवर, पाणी पाजून यांनी टाकतो लांबणीचं डबल बांधून. राणीला टाकली तर बांधून. त्या कारोडीला पण तिकडं लिंबाकडे गेली तिथं टाकलं. अलीकडे काही येत नाही म्हणलं, तिथंच बांधावं तिला. चल बाई चल पाणी पी. तांबडी गाई पेली पाणी, म्हैस जायला आता पाणी प्यायला आहे. पुन्हा पाणी प्यायलं की नेऊन बांधतो यांनी. ज्यावर ती झाली की पोटात ते झाला भिजायचा. पाणी प्यायचं बघे, पाणी प्यायचं सोडून चरायला लागली. सकाळपासून लांबणीची बांधलेली तर आली पाण्यावर आणले. ताण नाही म्हशीला, एक राहिली हिला पाणी बघतो पिती का ना, नेऊन बांधतो यांनी पण. पीक पाणी पी पी. ताण नाही काय की लागली खाजवायला. पी रे पेज नाही पाणी रे. आय इकडं वापस जायचंय. ऐक ए आंध निघाली इकडे लगेच. इकडं नाही आता, कुठून आला तिकडे जायचं. चल वापस, हॅलो चल. हो तिकडे. ऐक लागल्या पळायला लगेच. ऐक वा तर कितीचा खिलरी. ऐक खिलरी वा. पहिली म्हैस पण पाणी पिली, खिलरी तेवढी पाणी पिली नाही. कारवडी ती पाणी प्यायला. आता खिलरी जाताना पाणी पिती, सकाळी एकदा येताना पिती, 2 टाईम पाणी पिती.